विस्तृत टिप्पणी केली होती। त्यात सगळी काळजी घेतली आहे का? यात आता तोंडाला पानं पुसलेली आहेत। आमची दुसरी मागणी अशी होती की जरंगे पाटलांना तुम्ही जी आश्वासन दिलेली आहेत, गुप्त आश्वासन, ती पूर्ण केली आहेत का? त्याचं समाधान झालंय का? कारण सगळा मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे आज। तर त्यामुळे काय चाललेलं आहे, अशी गुप्तता का पाळली जाते, असं घाईगर्दीत हे का करताय? आम्ही एकपदाने पाठिंबा द्यायला कबूलच केलेलं होतं, फक्त आमचे काही प्रश्न होते त्याची उत्तर दिली नाहीत तुम्ही। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याचं काय झालं, काही सांगत नाहीत, बोगम ठेवलेलं आहे। हरकती तपासतो, हे करतो, ते करतो, काय नाही। आमची भीती अशी आहे की हा कायदा उद्या न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जाणार आहे। ती न्यायालयीन प्रक्रिया कधी संपेल माहिती नाही। तोपर्यंत आम्ही आरक्षण दिलं, ढोल ताशे वाजवा, गुलाल उधळा आणि आम्ही दिलं म्हणून सांगायचं, आणि नंतर पुढं काय व्हायचं ते होऊ द्या। त्याला कोणी जमाव, जसं देवेंद्र फडणवीसने धनगर आरक्षण निवडणुकीपूर्वी दिलं होतं आश्वासन, पुढं काय झालं त्याचं? त्यामुळे ही फसवणूक आहे। विश्वासात घ्यायला सरकार का घाबरते आम्हाला समजत नाही। आमचा तर पाठिंबाच आहे। तुम्ही असं का लपून छपून असं का करताय मला समजत नाही। आता 12 दिवसामध्ये सुक्रे कमिटीने काय माहिती घेतली आणि ती आता वर्षभर गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळला, तर आता 15 दिवसाचा अहवालाची माहिती ती आता कसं मान्य करतील, आता आम्हाला ह्याची शंका, याची उत्तरं दिली पाहिजेत। बाबा, खरं तर एससीबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं फेटाळलेलं होतं, मात्र तेच परत अंतर्भाव जो आहे तो आजच्या नवीन विधेयकामध्ये पाहायला मिळतोय। कदाचित हे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट परत तेच बघा काय होईल माहिती नाही, पण या विधेयकामध्ये फक्त 12-13% ऐवजी 10% आरक्षण दिलेलं आहे। आमचा 2014चा कायदा, 18चा कायदा आणि हा कायदा एकच आहे, आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टानं 2018चा कायदा फेटाळताना जी ऑब्झर्वेशन त्यांची होती त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे? जेव्हा हा कायदा पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल तर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल बदलेल का? 2018चा कायदा रद्द करताना त्यांनी जी टिप्पणी केली होती त्याला तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे? गायकवाड आयोग हा वर्षभर माहिती गोळा करत होता, आता तुम्ही 15 दिवसात माहिती गोळा केलेली आहे। आता टिकलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आता आम्हाला भीती आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपुरतं हे गाजर दाखवायचं, आणि पुढे काय व्हायचं ते होईल। ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात म्हटलेलं आहे किंवा विधेयक असेल, यावर वाटतंय का सरकारने पूर्ण तयारी करूनच हे पाऊल उचललंय? सरकारने वेळ मारून नेलेली आहे। एका बाजूला मराठ्यांचं आंदोलन चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला काहीतरी मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आहे। ओबीसीना ही देखील सांगितलं की तुमचं आम्ही आरक्षण काढणार नाही, पण ओबीसीना किती दाखले दिले त्याची माहिती सरकार देत नाही, आणि ते जर आरक्षण ओबीसीमध्ये कुणबी म्हणून जर आरक्षण मिळालं आणि ते दाखले किती आहे त्याची माहिती नाही आहे, त्यामुळं मग आता ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही हे म्हणतात, ते कशा आधार आम्हाला माहिती नाही। भुजबळ मंत्री आहेत आणि भुजबळांनी अशा प्रकारे सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणं नाही, आता तो सुरक्षेचा मुद्दा कुठल्याही आमदारांना उपस्थित करता येतो, खरं म्हणजे कुठल्याही नागरिकाला करता येतो, त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे। पण भुजबळांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा कुठंतरी देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेले आहेत, मुख्यमंत्री अपयशी ठरलेले आहेत, तर सुरक्षितता देण्यामध्ये, प्रदान करण्यामध्ये, असा त्याचा अधोरेखित त्यांचा अर्थ होता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।